नमस्कार. मित्रांनो, एकाने मला कमेंट दिली की साहेब तुमचं पण कल्याण होणार. मी मी काय सांगितलं होतं सर्वांना की शेअर करा जेणेकरून मी खेड्यापाड्यात पोहोचतोय आणि त्याच्यामुळे कसं गरीब वधू ज्या काय आहेत लपलेल्या आहेत खेड्यात त्यासुद्धा बघू लागतील आणि ते तुम्हाला मिळू शकतात. तर ते कसे मिळणार ते सांगतो. या या व्यक्तीने कमेंट दिली काय की साहेब तुमचं पण कल्याण होईल. म्हटलं माझं कल्याण होणारच. तुमच्या शेअर करण्यामुळे माझं कल्याण होणार. ते कसं आधी ते सांगतो पहिल्यांदा. काय होणार, मला समजा एखाद्याने जाहिरात दिली तर त्याच्यातून मला पैसा मिळणार, हे माझं कल्याण आहे. दुसरी गोष्ट यूट्यूबकडून मला पैसे भेटणार, हे हे माझं दुहेरी कल्याण आहे, माझं आहे. पण माझं कल्याण जर तुम्ही बघत राहिलात तर तुमचं नुकसान करून घेणार, ते तुम्हाला सांगतो. ॲक्च्युअल काय आहे माहिती आहे, जर मी खेड्यापाड्यात पोचलो, भरपूर लोक जर मला बघू लागली तर त्यात गरीब सरी मुली बघणार तुम्हाला. जे लोक जाहिरात देतात त्यांना बघणार. तुम्ही म्हणाल त्यांना बघणार ते, मग आम्हाला काय फायदा. तर बरेच अडाणी लोक आहेत असा विचार करणारे आहेत. पण तुम्हालासुद्धा त्याचा फायदा आहे. जे लोक अजिबात 1 रुपया देत नाहीत अशा लोकांचं पण लग्न जमणार आहे. ते कसं जमणार, कारण गरीब मुली काय करणार, त्या भरपूर लोकांना सर्च करणार, त्यांना कुठे प्रत्येकाला बघणार त्या, पण सगळंच लग्न जमत नाहीत. त्याच्यामुळे त्या पण कंटाळणार. मग कदाचित त्या ओढाताण करून पेमेंट करणार. कळलं ना. त्या स्वतःची जाहिरात देऊ शकतात. आणि जर गरीब मुलीने जाहिरात दिली तर विचार करा तिला किती कॉल जातील. कोणाचंही होऊ देत, मला असं काही नाही, कोणाचं पण लग्न होऊ देत. फक्त एवढंच की लग्न जुळवतोय ना मी, एवढंच मला भाग्य आहे. बाकी काही नाही. मला पैसा पण हवा आहे. पैसा प्रत्येकाला हवा असतो, तुम्हालासुद्धा हवा आहे. फक्त विषय कसं, माझ्यामुळे तुमचा फायदा होईल, तुमच्यामुळे माझा फायदा होईल, एवढंच. पण फायदा नक्की होईल दोघांनाही. कळलं ना. असं फक्त काही लोकांना प्रतीक्षेत राहावं लागेल. मी असं म्हणत नाही की सगळ्यांचंच पटापट कल्याण होईल, पण होणार कल्याण सगळ्यांचं. A to Z सगळ्यांचं कल्याण होणार. जे लोक जाहिरात देतात त्यांचं कल्याण होणारच. त्याशिवाय इतर काही लोकांचं कल्याण होणार. जे कसं होणार, एखादी मुलगी जाहिरात जर दिली तिने, कुठल्या मुलीने समजा, आणि ती गरीब आहे, तिच्या अटी काही नाहीत, आणि तिने जे जाहिरात दिली तर तिला भरभरून चांगले कॉन्टॅक्ट येईल आणि ती कुठेतरी एकाशी लग्न करणार. कळलं ना. हा तुमचा फायदा आहे. म्हणून शेअर करण्याचा प्रयत्न करा. त्याच्यात खूप फायदा आहे. जे तुम्ही आता बोंबा मारत फिरता, मुलगी मिळत नाही, वधू मिळत नाही, वधू मिळत नाही. अरे वधू का मिळत नाही, कारण तुम्ही कोणाला वर काढत नाही आहे. तुम्ही दुसऱ्याला वर काढून बघा, ॲटोमॅटिक तुम्ही वर येणार. द्वेष करत राहिला तर तसंच राहणार. मी काही चूक करतो आहे का, मी डायरेक्ट नंबर टाकतो आहे. मी कोणाचा लोबाडणूक करत नाही आहे. मी डायरेक्ट शेअर करतो आहे, डायरेक्ट नंबर शो करतो आहे. असं कुठल्याही भारतात कुठेही मॅट्रिमोनी नाही, डायरेक्ट नंबर शो करणारा. त्याच्यामुळे माझं कल्याण होऊ देत की, असं काही नाही आहे ना. मला पैसा हवाच आहे, पण प्रामाणिकपणे हवा आहे. मला लुबाडून नको आहे लोकांना. त्यामुळे तो विचार करा. ज्यांना पटतं आहे त्यांनीच शेअर करा. मी सगळ्यांना शेअर करा असं म्हणत नाही. ज्यांना नाही पटत त्यांनी शेअर करू नका. पण जेव्हा ते बघू लागतील की बाबा हां खरंच शेअर केल्यामुळे हा फायदा होता, मग त्यावर डोक्यावर हात मारून घेतील. अरे शेअर मी अगोदर केला असता आणि हा माणूससुद्धा व्हायरल झाला असता, कुठे गेला असता, तो फायदा लवकर आपल्याला पडला असता, हे त्याला पण कळेल. फक्त त्याला वेळ गेलेली असणार, भरपूर वेळ जाणार त्याच्यामध्ये. मला कसंही करून फायदा मिळतोच आहे. मला 2 जाहिराती पाहिजेत ना दिवसाला, ते मिळतात. माझं टार्गेट आहे 50,000 मला महिन्याची कमाई पाहिजे बस. माझं बाकी मोठं फार टार्गेट नाही की लाखभर कमाई पाहिजे, 2 लाख पाहिजे, असं काही नाही माझं. मला 50,000 पाहिजेत, कारण मी मेहनत करतो आहे. मग ते मला कसेही करून मिळणार. यूट्यूबकडून थोडे भेटेल, इकडून थोडे भेटणार. मला मोठ्या रकमाची गरज नाही. किंवा जाहिरात नाही भेटली, 2 दिवस जाहिरात, 4 दिवस जाहिरात नाही भेटली, मला काही फरक पडत नाही. पण मला जाहिराती मिळत आहेत. कदाचित तुमच्या शेअर करणारे अजून जाहिराती भेटेल मला, असं काही नाही. मला पैसा मिळतो म्हणून तुम्ही द्वेष करत राहिला तर नुकसान तुमचंसुद्धा आहे. माझा फायदाच आहे. मला काय 2च जाहिराती पाहिजे. मी जास्त जाहिराती घेणार पण नाही. मला नको आहे जाहिराती. पण जास्तीत जास्त लोकांनी बघा मला, एवढंच माझं मत आहे. कशाला, कारण तुमचाही फायदा होणार त्याच्यात आणि मला यूट्यूबकडून पैसे मिळणार. मला कष्टाचे पैसे पाहिजेत. मी मेहनत करतो आहे, माझ्या कष्टाचे पैसे पाहिजेत. तर हा विचार करा. चुकीचा विचार करू नका, त्याने नुकसान होणार तुमचं. थँक्यू.